फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण राज्यशास्त्र मिशन एमपीएससी याचा क्रॅश कोर्स या टाईपमध्ये लेक्चर सिरीज सुरू करतोय. राज्यशास्त्रावर आधारित असणारे काही महत्त्वाचे प्रश्न. आता हे प्रश्न पाहताना आपण काय करणार आहे, आयोगाला विचारलेले प्रश्न म्हणजे एमपीएससीला विचारलेल्या प्रश्नांचं अनालिसिस या सिरीजमधून करणार आहे. तर ही सिरीज नक्की बघा, तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. दुसरं म्हणजे तुम्ही जर अनअकॅडमी हे जर लर्निंग ॲप डाउनलोड केलं नसेल तर नक्की ॲप डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर एमपीएससी सेक्शनमध्ये एमपीएससी ट्रिक 6716 हा रेफरल कोड टाकून तुम्ही एमपीएससी मधले जे फ्री लेक्चर्स आहेत त्याच्यामध्ये दोन कन्सेप्ट येतात अनअकॅडमी. फ्री लेक्चर आणि तिथं प्लस लेक्चर असतात, म्हणजे जे पेड क्लासेस असतात. फ्री लेक्चर्सवर तुम्ही माझे पाहू शकता. ओके, जर प्लस मधले लेक्चर्सला तुम्ही जर जॉईन करायचं असेल तर तुम्हाला अशा वेगवेगळ्या बॅचेस तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणजे तीन सध्या रिसेंटली चालू असलेल्या बॅचेस आणि वेगवेगळ्या एज्युकेटरचे वेगवेगळे कोर्सेस सुद्धा तिथं लॉन्च होत असतात. तर तुम्ही नक्की जॉईन करू शकता. ठीक आहे, तर आज आपण वेळ न दवडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. आणि अनअकॅडमी लर्निंग ॲप नक्की डाउनलोड करा. तिथेही माझे लेक्चर्स तुम्हाला लाईव्ह पाहता येतील आणि बरेचसे लेक्चर हे माझे तिथं फ्रीमध्ये असतात. तर लाईव्ह लेक्चर तुम्हाला या ठिकाणी पाहता येतात. ठीक आहे, तर आज आपण वेळ न दवडता ऍक्च्युली आपलं जे लेसन आहे त्याला सुरुवात करूया. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण पॉलिटी एमसीक्यू आयोगाला जे प्रश्न विचारले होते त्याचं महत्त्वाच्या प्रश्नांचं अनालिसिस करणार आहोत. यातून तुम्हाला काही ना काही नवीन पॉईंट नक्की शिकायला मिळेल ही अपेक्षा. दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकन दिसते त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. तर आज आपण वेळ न दवडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. आज आपला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे भारताच्या महान्यायवादी बाबत खालील विधाने विचारात घ्या. पहिले लक्षात ठेवायचं, महान्यायवादीसाठी कोणतं आर्टिकल आहे? आर्टिकल आहे 76. महान्यायवादीला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो? अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. मग ॲडव्होकेट जनरल ऑफ इंडिया किंवा महाराष्ट्राचा महाधिवक्ता असतो. काय असतो? महाधिवक्ता. कोणत्या कलमानुसार? आर्टिकल 165 या कलमानुसार तो महाधिवक्ता असतो. पहिल्या दोन गोष्टी क्लिअर करायच्या. दुसऱ्या गोष्टी लक्षात कंपॅरिझन करताना कसं लक्षात ठेवायचं? राज्यपाल, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती असं. त्याच्यानंतर महान्यायवादी, महाधिवक्ता, मुख्यमंत्री, पंतप्रधान किंवा विधानसभा, लोकसभा, विधान परिषद, राज्यसभा. यांचं जे अनालिसिस करताना आर्टिकल कशी लक्षात ठेवायची त्याच्यामध्ये फरक असतो. 89 प्लस 89 प्लस 90, प्लस मायनस 89 प्लस मायनस 90 आणि प्लस मायनस 99 आणि प्लस मायनस 100 ह्या रेंजमध्ये तो चेंजेस असतो. जसं की 76 हे महान्यायवादीचं आर्टिकल आहे, बरोबर. आर्टिकल 76 आणि 165 फरक किती आहे? 89चा फरक आहे. म्हणजे 176 मध्ये 89 मिसळल्यानंतर किती येतं? 165 येतं. त्यामुळं महाधिवक्ता असा चेंजेस आहेत. ह्या प्लस मायनस 89, 90, 99, 100 एवढं केलं तर तुम्हाला प्रत्येकाचं उत्तर मिळतं. ओके, आय होप हा क्लिअर असेल. आता प्रश्न पाहूया. महान्यायवादीबाबतची विधानं बरोबर कोणतं ते आपल्याला शोधायचं आहे. दुसरं स्टेटमेंट पहा, ते राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात. महान्यायवादी ऍक्च्युअली राष्ट्रपतींच्या मर्जीनुसारच ते पदावर राहतात. त्यामुळे दुसरं बरोबर आहे. ब बरोबर आहे डेफिनेटली. ब सगळीकडे आहे. ते संसद सदस्यांचे विशेषाधिकार मिळवण्यास पात्र असतात. तर हो, महान्यायवादींना संसद सदस्यांना जे विशेषाधिकार मिळतात ते पात्र असतात. म्हणजे ब आणि क बरोबर आहे म्हणल्यानंतर पहिला ऑप्शन तर डेफिनेटली इलिमिनेट झाला. ते शासनासाठी पूर्ण वेळ सल्लागार अथवा शासकीय सेवकही नाहीत. हे लक्षात ठेवायचं. महान्यायवादींचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, ते शासनासाठी पूर्ण वेळ सल्लागारही पण नसतात आणि शासकीय सेवकही नसतात. पूर्ण वेळ या शब्दाला खूप महत्त्व आहे इथं. त्यामुळे तिसरं स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. परंतु आता एक लक्षात घ्या, ते राष्ट्रपतीच्या मर्जी असेपर्यंत पदावर राहतात. त्यांचा कार्यकाळ असा काही मेन्शन केलेला नाहीये. म्हणजे ते 5 वर्षाच्या कार्यकाळासाठी पदावर राहतात असं कुठं मेन्शन केलेलं नाही. ते राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात आहे. त्यामुळे अ हे विधान चुकीचं आहे. ब, क, ड विधान बरोबर आहे. त्यामुळे पर्याय कोणता येणार? पर्याय क्रमांक 2 हे तुमचं काय असणार आहे? हे अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की आर्टिकल दिले आणि तरतूद यांच्या जोड्या लावायच्या. आताच आपण पाहिलं होतं महान्यायवादी 76 आर्टिकल म्हटलं आणि महाधिवक्त्याला 165. मग 165 आर्टिकल म्हटल्यानंतर राज्याचा महाधिवक्ता ॲडव्होकेट जनरल ऑफ इंडिया म्हणजे ड ला 2 असणारा उत्तर कोणता आहे? पहिला पर्याय क्रमांक 1. लक्षात ठेवायचं, महान्यायवादी किंवा महाधिवक्ता यांच्यावरनं एक प्रश्न डेफिनेटली विचारला जातोच. आता ड ला 2 म्हणल्यानंतर तुमचा डायरेक्ट तो प्रश्न काय झाला?
टॅकल झाला, कारण तुम्हाला ते उत्तर समजलं. मग आर्टिकल 153 काय आहे? आर्टिकल 153 आहे राज्याचा राज्यपाल असणं, राज्याकरता राज्यपाल असणं, हे आर्टिकल 153 मध्ये सांगितले. आर्टिकल 178 काय आहे? तर ते विधानसभेचा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांच्या संदर्भामध्ये आहे. आर्टिकल 171 काय आहे? तर विधान परिषदेची रचना या संदर्भातला आहे. आय होप हा तुमचा पॉईंट क्लिअर झाला असेल. पुढचा प्रश्न पहा, पुढीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? म्हणजे आपल्याला काय करायला सांगितले, त्यांनी चुकीचं विधान ओळखायला सांगितले. पहिलं विधान आहे अध्यादेशाने. अध्यादेश म्हणजे आपण त्याला इंग्रजीमध्ये ऑन ऑर्डिनन्स असं म्हणतो. अध्यादेशाने संसदेच्या कायद्यापेक्षा अधिक प्रमाणात मूलभूत हक्कांचं उल्लंघन केलं जाऊ शकत नाही. बरोबर की चूक? तर हे सेंटेन्स बरोबर आहे. अध्यादेश म्हणजे जो ऑर्डिनन्स काढला जातो ना, तर संस्थेच्या कायद्या इतकंच त्याला महत्व असतं. म्हणजे संस्थेच्या कायद्यापेक्षा त्याच्या अधिक जर मूलभूत हक्कांचं उल्लंघन करायचं असेल तर ते केलं जाऊ शकत नाही, कारण त्याचा अध्यादेशाचा अधिकारच एवढा असतो, ते म्हणजे संस्थेच्या कायद्या एवढं. त्याच्यामुळे पहिलं स्टेटमेंट हे बरोबर आहे. आपल्याला विचारलंय काय चूक कोणतं, पहिलं बरोबर आहे म्हणल्यानंतर हा ऑप्शन एलिमेंट होतो. त्याच्यानंतर अध्यादेश पूर्वलक्षी प्रभावाचा म्हणजे रेट्रोस्पेक्टिव्ह असं त्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. काय म्हटलं जातं इंग्रजीमध्ये? रेट्रोस्पेक्टिव्ह. पूर्वलक्षी प्रभावाचा म्हणजे अगोदर पासून लागू होणं. संस्थेचा कोणताही कायदा दुरुस्त करणारा किंवा रद्द करणारा असू शकतो. तर हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. ऑर्डिनन्स एखादा जर काढला तर तो लागू करताना पूर्वलक्षी प्रभावन म्हणजे रेट्रोस्पेक्टिव्ह पद्धतीने सुद्धा अगोदरच्या कालावधीसाठी लावला जाऊ शकतो. म्हणजे त्या कायद्यासाठी संस्थेचा एखादा कायदा असेल तर तो सुद्धा दुरुस्त केला जाणारा असू शकतो किंवा रद्द करणारा सुद्धा तो असू शकतो. त्यामुळे दुसरं स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. आपल्याला विचारलंय काही चुकीचं स्टेटमेंट कोणतं, तर तिसरं स्टेटमेंट पाहूया. तिसऱ्या स्टेटमेंटमध्ये काय म्हटलंय की अध्यादेशाचा अधिकार राष्ट्रपती मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय वापरू शकतात. शब्द वापरलाय सल्ल्याशिवाय. तर मंत्रिमंडळाचा सल्ला घेतल्याशिवाय राष्ट्रपतींना अध्यादेश वापरता येत नाही. म्हणजे मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय वापरू शकतात ते म्हटल्यानंतर हे विधान चुकीचं आहे. मंत्रिमंडळाचा सल्ला घेऊनच ते अध्यादेश वापरू शकतात. मग उत्तर काय? चुकीचे विधान कोणतं म्हटल्यानंतर ऑप्शन 3 क हे विधान चुकीचं आहे. पुढचा प्रश्न पहा, राष्ट्रपतीच्या संदर्भामध्ये काही आर्टिकल दिलेत आणि त्याच्या तरतुदी यांच्या जोड्या लावायच्या असे प्रश्न विचारतात. खूप फेमस पॉईंट आहे हा MPSC ला विचारला जाणारा. आता अशा प्रश्नामध्ये ना तुम्हाला एखादा जर कलम नीट माहित असेल एक्झॅक्टली तर तुम्हाला तो प्रश्न टॅकल करता येतो. म्हणजे सगळेच आर्टिकल माहित असावं असं नाहीये. आता फॉर एक्झाम्पल ह्याच्यामधलं आर्टिकल 61 पहा बरं. आर्टिकल 61 म्हणजे काय? आर्टिकल 61 मध्ये राष्ट्रपतीवरची जी महाभियोग प्रक्रिया आहे त्याच्या संदर्भातलं आहे. म्हणजे ड ला 3 ज्या ठिकाणी असेल ते तुमचं उत्तर असेल. ऑप्शन मध्ये बघितलं तर सेकंड पर्यायामध्येच फक्त ड ला 3 आहे. याचा अर्थ उत्तर काय असणार आहे तुमचं? पर्याय क्रमांक 2. मग आता राहिलेली इतर आर्टिकल सुद्धा काय आहे ते आपण समजून घेणं गरजेचं आहे. आर्टिकल 54 काय आहे? तर आर्टिकल 54 मध्ये आणि आर्टिकल 53 मध्ये काय फरक आहे? आर्टिकल 53 जो आहे तर ते केंद्रीय कार्यकारी सत्ता आहे ना तरी राष्ट्रपतीच्या ठिकाणी विहित असेल असं म्हटलेलं आहे. म्हणजे केंद्राची कार्यकारी सत्ता हे राष्ट्रपतीच्या ठिकाणी असेल, विहित असेल, हे आर्टिकल 53 मध्ये म्हटलेलं आहे. आर्टिकल 54 मध्ये म्हटलेलं आहे ते म्हणजे भारताच्या राष्ट्रपतीची निवडणूकसाठी काय असणार आहे? निर्वाचक मंडळ असणार आहे. ते आर्टिकल 54 मध्ये दिलेलं आहे. आणि राहिलेलं एक आर्टिकल म्हणजे आर्टिकल 58 कशासाठी आहे? तर ते भारताच्या राष्ट्रपतीची निवडणुकी संबंधी पात्रता हे आर्टिकल 58 मध्ये सांगितलेलं आहे. आता एक लक्षात घ्या, याच्यामध्ये तुम्हाला ना 3 आर्टिकल 53, 54, 58 हे लगेच ऑन दी स्पॉट क्लिक होणार नाही, परंतु आर्टिकल 61 क्लिक झाल्यानंतर तुम्ही तो प्रश्न टॅकल करू शकता. आता तुम्हाला काय करायचं आहे? प्रश्न तर सुटला, परंतु इतर माहिती सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे आर्टिकल 53 काय आहे? केंद्रीय कार्यकारी सत्ता राष्ट्रपतीच्या ठिकाणी विहित असेल. आर्टिकल 54 काय आहे? भारताच्या राष्ट्रपतीची निवडणुकीसाठी निवडणूक मंडळ. आता एक लक्षात घ्या, हे 2017-18च्या रेंजमध्ये विचारलेले प्रश्न आहेत. त्यावेळी राष्ट्रपतीची निवडणूक चर्चेत होती. आता तुम्हाला काय करायचं आहे? राज्यपाल लक्षात ठेवायचे, कारण सध्याच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चर्चेत असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे महाराष्ट्राचे राज्यपाल. त्यामुळे राज्यपालाच्या संदर्भामध्ये जे आर्टिकल्स आहेत ना, डेफिनेटली येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याच्यावर प्रश्न असणार आहे. खूप चर्चेत असलेला पॉईंट आहे, डेफिनेटली त्यावर एक प्रश्न हमखास असणार आहे. त्यामुळे येणाऱ्या परीक्षेमध्ये राज्यपालावरचे आर्टिकल पाठ करून ठेवा. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्यातल्या संबंधाचा रिलेटेड. आता प्रश्न काय आहे तो आपण आता सुरुवात पाहूया. प्रश्न आहे 4 सेंटेन्स दिलेत, त्यातलं बरोबर कोणतं ते शोधायचंय. पहिलं स्टेटमेंट आहे, कोर्ट मार्शल बाबतचे सर्व अधिकार राष्ट्रपतीला आहेत.
डेफिनेटली बरोबर आहे. कोर्ट मार्शल असेल तर त्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहेत. दुसरं स्टेटमेंट पहा, कोर्ट मार्शल बाबतचे काही अधिकार राज्यपालाला आहेत. कोर्ट मार्शल हा या घटकाबाबतचे अधिकार फक्त आणि फक्त राष्ट्रपतींना आहेत. राज्यपालांना याबाबत कोणताही अधिकार दिलेला नाही. त्यामुळे दुसरं स्टेटमेंट हे जागेला चुकीचं ठरतं. जर दुसरं स्टेटमेंट चुकीचं ठरत असेल तर तुमचे कोणते दोन ऑप्शन इलिमिनेट होतील, तर ऑप्शन 2 आणि ऑप्शन 1 हे डेफिनेटली तुमचे काय होणार, इलिमिनेट होणार. मग आता प्रश्न राहतो ऑप्शन 3 आणि ऑप्शन 4 मध्ये कॉमन काय आहे, क विधान बरोबर. त्यामुळे क विधान हे डेफिनेटली काय येणार, तुमचं बरोबर येणार. पहिलं पाहिले अविधान बरोबर आहे, याचा अर्थ उत्तर काय, पर्याय क्रमांक 3. म्हणजे आता हे आपण लॉजिकनं सोडवलं. दुसरं लक्षात घ्या, तिसरं स्टेटमेंट, मृत्यूदंडाची शिक्षा राष्ट्रपती क्षमा करू शकतात. तर मृत्यूदंडाची शिक्षा क्षमा करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे, तर ते बरोबर आहे. चौथं स्टेटमेंट पहा, चौथ्या स्टेटमेंटमध्ये काय म्हटलंय की मृत्यूदंडाची शिक्षा राज्यपाल सुद्धा क्षमा करू शकतात. तर राज्यपालांना असा अधिकार दिलेला नाही. त्यामुळे चौथं स्टेटमेंट चुकीचं आहे. उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 3 अ आणि क बरोबर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे संसदेच्या विशेष अधिकाराबाबतीत. आता ही स्टेटमेंट नीट लक्षात घ्या आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. प्रश्न जरी तुम्हाला लगेच उत्तर देता आलं तरी चांगलं आहे, परंतु ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्या दृष्टीने हा प्रश्न आहे. पहिला स्टेटमेंट पहा, संसदेने केलेला कोणताही कायदा राज्य क्षेत्राबाहेर अंमलात येऊ शकेल या कारणावरून तो अवैध असल्याचे मानले जाणार नाही. बरोबर की चूक, तर पहिलं स्टेटमेंट हे बरोबर आहे. संसदेने समजा कोणताही कायदा करू द्या, तर राज्य क्षेत्राबाहेर अंमलात येऊ शकेल या कारणावरून तो अवैध असल्याचं मानलं जाणार नाही. स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं स्टेटमेंट पहा, संसदेला एखाद्या राज्यामध्ये, समजा एखाद्या राज्यामध्ये संसदेला काय करायचं असेल, समाविष्ट नसलेल्या अशा भारताच्या राज्य क्षेत्राच्या कोणत्याही भागाकरता कोणत्याही बाबी संबंधी, मग ती बाब राज्य सूचित नमूद केलेली असली तरी कायदे करण्याचा अधिकार आहे. आता एक लक्षात घ्या, संसद काय करू शकते, राज्याच्या संमतीविना आपल्या त्या भारताचा नकाशा बदलू शकते. म्हणजे संसदीय अधिकारामध्ये प्रत्येक राज्य चेंज करायला किंवा त्याची सीमा बदलायचा अधिकार बी त्यांनाच आहे बऱ्याचसा. म्हणजे एखाद्या राज्यामध्ये समाविष्ट नसलेल्या अशा भारताच्या राज्य क्षेत्राच्या कोणत्याही भागाकरता असू द्या किंवा कोणत्याही बाबी करता, काही वेळा कसं होतं की राज्य सूचीमध्ये नमूद केलेली बाब जरी असली तरीच त्याबाबत कायदे करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आलेला आहे. म्हणजे संसदेचे काही महत्वाचे विशेष अधिकार ह्याच्यामध्ये डिस्कस केले. त्यामुळे हे दुसरं स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. अचूक उत्तर आहे दोन्ही विधानं बरोबर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे जोड्या लावायच्यात. भारतातली उच्च न्यायालय दिलेत आणि ब गटामध्ये त्यांचे स्थापना वर्ष दिले आणि आपल्याला काय करायचं आहे की याच्या अचूक जोड्या आपल्याला लावायच्या आहेत. तुम्ही जर नीट प्रश्न पाहिला तर तुम्हाला एक गोष्ट नक्की कळेल, राजस्थान, सिक्कीम, मध्य प्रदेश आणि दिल्ली दिलेलं आहे. दिल्ली म्हटल्यानंतर तुम्ही एक ऑप्शन लगेच लावू शकता, ते म्हणजे 1966. दिल्लीचं उच्च न्यायालय कधी स्थापन झालेलं, 1966. म्हणजे तुमचे दोन ऑप्शन डायरेक्टली एलिमिनेट होतात, पर्याय 3 आणि पर्याय 4. आता राहिला प्रश्न पर्याय 1 आणि 2चा. पर्याय 1 आणि 2 मध्ये काय चेंजेस आहे, ड ला 4 आहे आणि क ला 3 आहे. म्हणजे मध्य प्रदेश 1936 हे सुद्धा तुम्हाला त्या ऑप्शन वरून समजून गेलं. आता प्रश्न राहतो तो 50% प्रोबॅबिलिटीवर. आता 50% प्रोबॅबिलिटीवर जेव्हा तुमचा प्रश्न जाईल तेव्हा तो परीक्षेत तुम्ही अटेम्प्ट करायचा. आता पहिलं राजस्थान आणि सिक्कीम. आता सिक्कीम म्हटल्यानंतर आपल्याला एक माहिती आहे की सिक्कीम राज्य होताना 1975 मध्ये अगोदर सहकारी दर्जा दिला, 74 मध्ये, 75 मध्ये त्याला पूर्ण दर्जा दिला. म्हणजे सिक्कीमचं उच्च न्यायालय स्थापना वर्ष काय असणार आहे, एक लॉजिक स्वरूपात ते असणार आहे 1975. हे आपण लॉजिक लावलं, आपल्याला सिक्कीम बद्दल एवढ्या गोष्टी माहिती. मग राहिलं राजस्थान 1949. तर अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बरोबर. म्हणजे राजस्थान म्हटल्यानंतर 1949, सिक्कीम म्हटल्यानंतर 1975, मध्य प्रदेश म्हटल्यानंतर 1936 आणि दिल्ली म्हटल्यानंतर 1966. प्रश्न कसा टॅकल केला, दिल्लीचं 1966 माहित होतं, त्याच्याप्रमाणे ड ला 4 म्हटल्यानंतर क चं 3 येतंय ऑप्शन प्रमाणे, आणि सिक्कीम म्हटल्यानंतर 1975 ला सगळ्या गोष्टी तिथं घडलेत म्हणून ते, आणि राजस्थान. म्हणजे तुम्हाला प्रश्न थोडंसं माहिती असेल तरी सुद्धा तो प्रश्न टॅकल करता येतो. आता तुम्हाला काय करावं लागेल, भारतातील जे उच्च न्यायालय ते सगळ्याचे सगळी पाठ असणं गरजेचं आहे. म्हणजे परीक्षेला स्थापना वर्षावर सुद्धा प्रश्न विचारला जातोय. राजस्थान 1949 आहे, मध्य प्रदेश 1936, दिल्ली 1966 आणि सिक्कीम 1975. ते पाठ असणं गरजेचे उच्च न्यायालय आणि त्याचं स्थापना वर्ष क्रमानं. पुढचा प्रश्न आहे, योग्य कथने ओळखा असं म्हटले आणि दिलेले 4 ऑप्शन आहेत.
पहिलं स्टेटमेंट पहा, धन विधेयक सर्वप्रथम फक्त लोकसभेमध्ये मांडलं जाऊ शकतं. धन विधेयकच महत्वाचं आहे, ते फक्त आणि फक्त लोकसभेमध्येच मांडलं जाऊ शकतं. समजा धन विधेयकाच्या बाबतीत दोन सभागृहामध्ये समजा काही क्रॉस होत असेल, काही त्यातून काही निष्पन्न आउटकम निघत नसेल, तर संयुक्त बैठकीची तरतूद आहे का? तर त्याचं उत्तर आहे नाही. धन विधेयकाबाबतीत किंवा आणि घटना दुरुस्ती विधेयकाबाबतीत ते संयुक्त बैठक तरतूद नाही. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. ओके. त्यानंतर दुसरं स्टेटमेंट पहा, सामान्य विधेयक सर्वप्रथम लोकसभा किंवा राज्यसभा यापैकी कोणत्याही सभागृहात मांडला जाऊ शकतो. तर सामान्य विधेयक हे दोन्ही सभागृहामध्ये मांडलं जाऊ शकतं, राज्यसभेमध्ये सुद्धा मांडलं जाऊ शकतं. त्यामुळे दुसरं स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे 2 नंबर ऑप्शन तुमचा डायरेक्टली इलिमिनेट होतो. तिसरं स्टेटमेंट आहे, राष्ट्रपतीच्या शिफारशीनं धन विधेयक संसदेमध्ये मांडता येऊ शकतं. धन विधेयक मांडण्यासाठी अगोदर राष्ट्रपतीची पूर्वसंमती असणं गरजेचं आहे. म्हणजे राष्ट्रपतीच्या शिफारशीनं धन विधेयक संसदेमध्ये मांडलं जाऊ शकतं. म्हणजे अ, ब, क बरोबर आहे. ऑप्शन मध्ये बघितलं तर पर्याय क्रमांक 3 दिसतो, अ, ब, क. म्हणजे आपलं अचूक उत्तर काय असणार आहे? पर्याय 3, अ, ब, क. चौथा स्टेटमेंट बघा, सामान्य विधेयक हे राष्ट्रपतीच्या शिफारशीने संसदेमध्ये मांडले जाऊ शकतं. सामान्य विधेयकाला राष्ट्रपतीची शिफारस असावी असं काही नाहीये प्रत्येक गोष्टीत. त्यामुळं ड तर येणार नाही, ड इलिमिनेट होतो. म्हणजे उत्तर काय असणार? अ, ब, क. आता पुढचा प्रश्न पहा. आता विचारले आपल्याला, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? हा सुद्धा प्रश्न आपल्या जो करंट रिलेटेड येतो, राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रामध्ये जी लागू झाली होती मध्यंतरी, त्याच्या संदर्भामध्ये होऊ शकतो. चुकीचं कोणतं स्टेटमेंट आपल्याला विचारलेलं आहे? पहिलं स्टेटमेंट पहा, अनुच्छेद 365 देखील राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा अधिकार प्रदान करते. तर राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी 2 गोष्टी आहेत. एक आहे आर्टिकल 356 आणि आर्टिकल 365. तर दोन्ही आर्टिकल महत्वाचे आहेत, राष्ट्रपती राजवट लागू शकतं. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट तर आपलं प्रश्नांनुसार बरोबर येते. ओके. जर पहिलं स्टेटमेंट तुमचं बरोबर असेल तर फक्त अ चुकीचं असं ज्या ठिकाणी असेल ते तुमचं विधान ऑप्शन इलिमिनेट होतो. ओके. त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन पहा, राष्ट्रपती राजवटीची घोषणा केल्यापासून 1 महिन्याच्या आत, काय म्हटले त्यांनी? 1 महिन्याच्या कालावधीत त्या घोषणेला संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मान्यता देणे आवश्यक असते. आता राष्ट्रपती राजवट जेव्हा घोषणा केली ना, तर ती 1 महिन्यामध्ये आहे का? आता राष्ट्रीय आणीबाणी आणि राष्ट्रपती राजवट यांच्यातला तो फरक आहे. राष्ट्रपती राजवटीची जेव्हा घोषणा केली जाते ना, तर त्यासाठी 1 महिन्याचा कालावधी नसून तिथं किती आहे? 2 महिन्याचा कालावधी. म्हणजे 2 महिन्याच्या कालावधीमध्ये संसदेला काय करावं लागतं? मान्यता द्यावी लागते, 1 महिन्याचा नाही. त्याच्यामुळे आपण ऑप्शन काय झाला? दुसरा ऑप्शन तुमचा चुकीचा आहे. म्हणजे ब चुकीचा आहे हे तुम्हाला समजलं, याचा अर्थ तो हे 3 नंबर पर्याय सुद्धा तुम्ही तो इलिमिनेट केला. आणि जेव्हा राष्ट्रीय आणीबाणी असेल त्याला घोषणा केल्यापासून 1 महिन्याच्या आत संसदेच्या दोन्ही सभागृहांना त्याला मान्यता देणं गरजेचं असतं. म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी असेल तर एक महिना, राष्ट्रपती राजवट असेल तर 2 महिने. हा त्यातला महत्वाचा फरक, ते समजून घ्या. तिसरा स्टेटमेंट पहा. तिसऱ्या स्टेटमेंटमध्ये काय म्हटले? तिसऱ्या स्टेटमेंटमध्ये असं म्हटलेलं आहे, ते म्हणजे संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मान्यता दिली तर पुढील 1 वर्षापर्यंत राष्ट्रपती राजवट लागू राहते. तसं आहे का? संसदेच्या दोन्ही सभागृहांनी जर मान्यता दिली तर राष्ट्रपती राजवट 6 महिन्यापर्यंत राहू शकते आणि दर 6 महिन्यांनी परत संसदेची मान्यता घ्यायची आणि परत लागू ठेवायची. असं तुम्ही कधीपर्यंत करू शकता? जास्तीत जास्त 3 वर्षापर्यंत तुम्ही ती राष्ट्रपती राजवट दर 6 महिन्यांनी काय करायचं? संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मान्यता घ्यायची, पुढे ढकलायची. असं तुम्ही 3 वर्षापर्यंत करू शकता. 3 वर्षाच्या पुढे तुम्ही करू शकत नाही. त्यामुळे इथे 1 वर्षापर्यंत राष्ट्रपती राजवट लागू राहते असं दिल्यामुळं लक्षात घ्या, तुमचं काय झालंय? दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे, तिसरं स्टेटमेंट सुद्धा चुकीचं आहे, पहिलं बरोबर आहे. आता आपण चौथ्या स्टेटमेंटकडे जाऊया. चौथा स्टेटमेंट जर तुम्ही पाहिलं त्याच्यामध्ये काय म्हणले? राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय न्यायालय रद्द करू शकतं. तर हो, राष्ट्रपती राजवट लागू झाल्याचा निर्णय न्यायालय रद्द करू शकतं. म्हणजे अ आणि ड बरोबर आहे. आपल्याला विचारलंय काय? बरोबर विचारलेत का? नाही, चुकीचं विचारले. म्हणजे उत्तर काय असणार? ब आणि क हे काय आहे? चुकीचे आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे तुमचं असणार आहे अचूक उत्तर. त्यानंतर तुमचा पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे तुम्हाला शोधायचं आहे. पहिलं स्टेटमेंट पहा, राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या मुख्यमंत्र्या व्यतिरिक्त म्हणजे मुख्यमंत्र्यांना सोडून असं म्हटलेलं आहे. विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% पेक्षा जास्त असता कामा नये. आता इथं मुख्यमंत्र्या व्यतिरिक्त म्हटल्यामुळे हे स्टेटमेंट तुमचं जागेला चुकीचं ठरतं.
त्यासाठी तुम्हाला 91वी घटना दुरुस्ती माहीत असणं गरजेचं आहे. 91वी घटना दुरुस्ती कधी करण्यात आली होती? 2003 साली करण्यात आली होती. आणि याच्यामध्ये असं सांगितलं होतं ते म्हणजे संसदेचा असू द्या, संसदेचा किंवा राज्य मंत्रिमंडळाचा असू द्या, राज्य मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्र्यासहित संबंधित राज्याची जी विधानसभा असेल तर त्याच्यातील एकूण सदस्य संख्या ही 15% पेक्षा, मंत्रिमंडळाची संख्या ना 15% पेक्षा जास्त असणार नाही. तर तिथं मुख्यमंत्र्यासहित पाहिजे, मुख्यमंत्र्या व्यतिरिक्त दिल्यामुळं पहिलं स्टेटमेंट तुमचं चुकीचं ठरतं. ओके, 91 घटना दुरुस्ती 2003 हे तुम्हाला समजलं. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट पाहणार आहोत ते म्हणजे राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या मुख्यमंत्र्यासहित 12 पेक्षा कमी असता कामा नये. आणि त्यामध्ये दुसरी अट आहे, जर राज्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यसंख्या 12 पेक्षा कमी असता नाही. आता हे जे हे जे कलम टाकण्यात आलेलं आहे किंवा ही महत्वाची तरतूद आहे तर ती कशामध्ये येते? राज्यघटनेचं आर्टिकल 164(1)A याच्यामध्ये दिलेलं आहे. 164(1)A मध्ये दिलेलं आहे. त्यामुळे ब तुमचं बरोबर आहे. आता तिसरं स्टेटमेंट पाहूया. तिसऱ्या स्टेटमेंटमध्ये काय म्हटले? दिल्लीच्या मंत्रिमंडळाची संख्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% निश्चित करण्यात आली आहे. तर दिल्ली विधानसभेबाबत तुम्हाला 1-2 घटना दुरुस्ती माहीत असणं गरजेचं आहे किंवा पाठ असणं गरजेचं आहे. पहिली घटना दुरुस्ती आहे ती म्हणजे 69वी घटना दुरुस्ती. 69वी घटना दुरुस्ती झाली होती 1991ला. 69वी घटना दुरुस्ती झाली होती 1991ला. आणि या घटना दुरुस्तीनं काय सांगितलं होतं तर दिल्ली हा जो संघराज्य प्रदेश आहे त्याला दिल्लीचं राष्ट्रीय राजधानी क्षेत्र म्हणावं. आणि दिल्लीमध्ये ना 70 सदस्यांची विधानसभा असेल आणि त्याच्यामध्ये मंत्रिमंडळ गट किती असेल तर 7 सदस्यांचं मंत्रिमंडळ असेल. अशी तरतूद 69व्या घटना दुरुस्तीनं 1991 साली केली. त्यामुळं इथं जे दिलेलं आहे 15% वगैरे हे चुकीचं आहे. त्यामुळे उत्तर काय असणार? पर्याय क्रमांक 2 तुमचं अचूक उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे सध्याच्या लोकसभा निवडणूक झाल्या त्याच्या संदर्भामध्ये होऊ शकतो. प्रश्न आहे लोकसभेच्या निवडणुकीसाठी डॅश डॅश नामांकन पत्र भरले जाऊ शकते. म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीसाठी कोण नामांकन पत्र भरू शकतं? भारतात राहणाऱ्या प्रत्येकाकडून, कोणत्याही भारतीय नागरिकाकडून, ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे त्या मतदारसंघातील रहिवासीकडून, का कोणताही भारतीय नागरिक ज्याचे कोणत्याही संसदीय मतदारसंघाच्या मतदार यादीमध्ये नाव नोंदवलेलं आहे त्याकडून. सगळ्यात जवळचा आणि महत्वाचा आणि परिपूर्ण वाक्य वाटतं पर्याय क्रमांक 4. त्यामुळे ते तुमचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे जोड्या लावायला सांगितलेत, राष्ट्रपतीचे अधिकार दिलेले आहेत आणि त्याचा आर्टिकल कोणते शोधायचे. प्रश्न नीट बघितल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट नक्की कळेल. वित्तीय आणीबाणी म्हटल्यानंतर आर्टिकल 360. त्यानंतर ड ला 1 म्हटल्यानंतर तुमचे पहिले 2 ऑप्शन इलिमिनेट झाले कारण ड ला 1 हे तिसऱ्या आणि चौथ्या स्टेटमेंटमध्ये आहे. त्यानंतर तुम्ही नीट पहा, भारताच्या संपूर्ण भागात किंवा एखाद्या भागात आणीबाणी म्हटल्यानंतर आर्टिकल 352 म्हणजे हे दोन्ही ठिकाणी 3 सारखं आहे. त्यामुळं हेही बरोबर आहे की भारताच्या एखाद्या भागामध्ये सुद्धा राष्ट्रीय आणीबाणी लावली जाऊ शकते किंवा संपूर्ण भागामध्ये लावली जाऊ शकते. हे दोन्ही घटक नक्की लक्षात ठेवायचं. त्यानंतर मूलभूत अधिकारांच्या, आता तुम्हाला आर्टिकल 359 हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे कारण आर्टिकल 359 मध्ये काय सांगितले, जे मूलभूत अधिकाराच्या अंमलबजावणी स्थगितीबाबत तरतुदी त्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळं क ला उत्तर काय येणार? आर्टिकल 359. त्यामुळे तुमचं उत्तर येणार आहे तिसरा पर्याय. महसुलाच्या वितरणावर बंधने किंवा प्रतिबंध येणार आर्टिकल 54. ओके, म्हणजे हे तुम्हाला असं तुम्ही इथं जोड्या लावू शकता.